त्याच्या मैदानावर आमच्याकडनं या खेळाडूंना शुभेच्छा असतील। आणि जर आपण पाहतो एक संकट जे आहे हे आपल्या संपूर्ण जगावर संपूर्ण विश्वावरती आहे, कोविड व्हायरस कोरोना व्हायरसचा संकट आहे। त्यावेळेला जे माझे लाडके शिस्तप्रिय खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त पाणी जे आहे घ्यायचं आहे, मास्क जे आहे त्याचा देखील वापर प्रेक्षकांनी आणि जे मॅच पाहण्यासाठी इथे आलेले आहेत त्यांनी करायचा आहे। हँड सॅनिटायझर याचा देखील वापर सर्वांनी करायचा आहे। मास्क ज्यांच्याकडे नसतील त्यांनी प्लीज मास्क जे आहे ते घेऊन जायचे। मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, कारण की काळजी ही प्रत्येकाने आपली स्वतःची करायची आहे, आपल्या बरोबर आपल्या समाजाची करायची, आपल्या परिवाराची काळजी करायची आहे। माझी विनंती आहे, मास्क ज्यांच्याकडे नसतील त्यांनी मास्क जे आहेत हे इथून घेऊन जायचे आहेत। तर व्हेरी बिग मॅच आपण पाहत आहात, डोंगरी डेअरडेव्हिल्स वर्सेस रिया स्टार्स। सकाळच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर रिया स्टार्स या संघाला खेळताना पाहिलं होतं आपली नवलिया संघासमोर एक धावांचा मोठा टार्गेट, एक डोंगर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। एक पहिलं अर्धशतक, मॅन इन फॉर्म म्हणून ज्याला पाहिलं गेलं ओळखला गेला असा खेळाडू करण मोरे आपल्या समोर आला। आणि आता मात्र आव्हान आहे, हा देखील एक चांगला संघ देखील आपण पाहू शकतोय, डोंगरी डेअरडेव्हिल्स वर्सेस रिया स्टार्स। चला, जास्त वेळ तिथे घालवायचा नाही, स्पीड अप करायचं आहे, कारण की जर पाहायला गेला घड्याळामध्ये 12चा ठोका हा झालेला आहे। आणि अजूनही आपण आपल्या आजच्या दिवसातील जर पाहायला गेलं तिसरी मॅच खेळतोय, अजूनही लीग मधील 3 मॅचेस होणं शेष आहे। तर प्रत्येक संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की प्लीज आपण वेळ जी आहे ती पाळायची आहे। 5 षटक आणि 5 गोलंदाज असतील, पंचांचा कॉल येतोय प्ले। अभिनय रायझिंग स्टार्स अतिशय सुंदर असा खेळ केला आणि ते बघूया पहिला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला, 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत। धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 2। आमच्या सोबत गुणलेखक म्हणून जे आहेत मिलन पंजाबी आणि समालोचकाच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर अक्षरशः प्रत्येक आयोजकाला ज्यांच्या आवाजाने भुरळ पाडली आहे, वसई आडणेगावचा बुलंद आवाज प्रमोद शेडगे हे देखील आमच्या सोबत आहेत। तसेच पाटील्स नेटवर्कची संपूर्ण टीम देखील आमच्या सोबत कार्यरत आहे। जी स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून थेट पाहू शकता। एक नक्कीच सुंदर असं आयोजन आणि नियोजन आयोजकांच्या वतीने पाहायला मिळतंय। गतवर्षी देखील आपण पाहिलं होतं आणि तब्बल 365 दिवसांनी म्हणजेच एका वर्षाने आपण ही स्पर्धा पुन्हा एकदा या पवनसुतच्या मैदानावरती अनुभवतोय। षटकातील तिसरा चेंडू, यावेळी मात्र सुंदरसा मारलेला फटका, तिथे बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू जातोय, बिग 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 हिट षटकार 6 धावांसाठी। तर सलामीवीर जर आपण पाहायला गेलो, सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो यतीन पाटील आणि त्यांच्या सोबत आहे अनंत पागी। मात्र यावेळी यतीनचा ब्लेड जो आहे तो मात्र उघडताना दिसला आणि चेंडूला सरळ सीमारेषे पार षटकारासाठी पाठवलं। पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत अनंतजी पागी। बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतो दिग्वेश, यावेळी मात्र डाऊन द विकेट नक्कीच पाहायला मिळतोय। लॉंग ऑफच्या दिशेने येतोय क्षेत्ररक्षक, चेंडू मागे पळतोय, मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, चौकार 4 धावांसाठी। चांगला बॅटिंगचा गिअर जो आहे तो नक्कीच बदलताना दिसतो, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर फलंदाजाला मात्र पूर्णपणे एक संधी असते मैदानाच्या 4ही बाजूने खेळण्याची, कारण की पाहायला गेलं तर 3 क्षेत्ररक्षक जे आहेत हे 38 सर्कलच्या बाहेर नक्कीच आपल्याला दिसत आहेत। जर आपण पाहायला गेलं तर 3 क्षेत्ररक्षण कोण आहेत 38 सर्कलच्या बाहेर, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पाहतोय, मिड विकेटला करण मोरे आपण पाहतोय आणि लॉंग ऑनला भावेश घरतला आपण पाहतोय। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीने बॅटचा ब्लेड ओपन केलाय, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, चौकार 4 धावांसाठी। 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे। चांगली अशी सुरुवात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते आहे। धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 17।
या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल दिग्विजय. षटकाचं विवरण जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली होती, तदनंतर एकेरी धाव, तदनंतर षटकार, तदनंतर चौकार आणि पुन्हा एकदा एक बॅक टू बॅक दुसरा चौकार या पाचव्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल दिग्विजय. सामना करण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा होतो यतीन पाटील. ह्यावेळी मात्र स्विच हिट केला जातोय. नक्कीच चेंडू जाईल सरळ इंटू द गॅप, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. नो चेंडू, पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. चक गोलंदाज, थ्रो गोलंदाज म्हणून ओळखला जातोय. नोचे 3 रन्स तिथे घेतले जाणार आहेत. 3 रन्सची पॅनल्टी आहे जर थ्रो गोलंदाज पाहायला गेलं. 7 रन्स या चेंडूवरती नक्कीच मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय 7 ने पुढे सरसावते झालेली आहे 324. फ्री हिटचा हा चेंडू नक्कीच असणार आहे. अतिशय सुंदर अशी बॅटिंग यतीन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार यतीनच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो आणि यावेळी मात्र आखूट टप्प्याचा चेंडू जातो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार, 4 धावांसाठी. नक्कीच म्हटलं जातं की एक चूक जी आहे कुठेतरी महाग पडली जाते आणि क्रिकेट या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये आणि ती यतीन पाटील देखील दर्शवतोय की मी माफ करणार नाही. जर तुम्ही आखूट टप्प्याचे चेंडू टाकाल तर मी नक्कीच त्यांना तो अंजाम त्या चेंडूवरती देईन. षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 28-10. 6 चेंडूंच्या खेळानंतर अतिशय चांगली अशी सुरुवात करतोय यतीन पाटील. त्याला मात्र एक स्टँड देण्याची भूमिका बजावतोय सलामीला गेलेला फलंदाज अनंत पागी. यानंतरची देखील आपण एक मॅच पाहणार आहोत. मोठी मॅच नक्कीच असेल. घरत परिवार वर्सेस संघर्ष टायगर्स. दोन्ही संघ समोरासमोर भिडताना दिसणार आहेत. प्रणय घरत एका समोर असणार आहे. एक चांगले खेळाडू जे आहेत ते नक्कीच या नवली गावातून बिल्ड होत असताना आपण पाहिलेले आहेत. गेली अनेक वर्ष उत्तम घरत असतील, दिनेश घरत असतील, रवी घरत असे दिग्गज खेळाडू जे ज्यांनी अनेक रणांगण अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि त्यांच्या पुढची पिढी ही नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळते. तेजपाल पाटील एक दर्जेदार स्पिन गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख लीलाधर पाटील देखील आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन येते गोलंदाज बॉलिंग मार्क वरती करण मोरे. मात्र अतिशय सुंदर वाडी शॉर्कर पद्धतीचा हा चेंडू बॅटची कडा लागली आहे. यष्टीरक्षक कीपरच्या ग्लोव्ज मध्ये नक्कीच जातोय. जिग्नेश घरत तिथे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये जर पाहायला गेलं अतिशय सुंदर दर्जाची फलंदाजी करणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाजी देखील अतिशय सुंदर केली होती आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा षटक हाताळत असताना आखूट टप्प्याचा चेंडू दिशा दिलेली आहे. सुंदर एलिव्हेशन भावेश आहे, कुठली चूक करणार नाहीये. अतिशय सुंदर क्वालिटी कॅच नक्कीच पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद होऊन आउटच्या दिशेने येतोय. 1.2 षटक इथे झालेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. पॉवर प्लेचं 5 गोलंदाज जे आहेत हे वापरण्यात येतील 5 षटक हाताळण्यासाठी. त्यातील हे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलं कारण पहिला चेंडू जर पाहायला गेला तर निर्धाव पद्धतीने पाहायला मिळाला. त्यानंतर ओळखलं, फलंदाजाला परखलं आणि त्यानंतर त्या पद्धतीचा चेंडू करणच्या माध्यमातून टाकण्यात आला आणि झेलचीच्या माध्यमातून माघारी परतला तो अनंत पागी. अनंत पागीची जागा घेण्यासाठी आलेला आहे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रन मशीन म्हणून ज्याला ओळखलं जातं. ट्रम्प कार्ड पवनसुत नवली संघाचा. या मोसमामध्ये जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर कामगिरी करणारा नंदन घरत पाहायला मिळतं. यावेळी मात्र सुंदर लॉफ्टेड स्ट्रोक इनसाइड आउट पद्धतीने पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, वेगाने चेंडूवरती जातोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहायला गेलं धावफलकावरती लागलेली आहे
30-30. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येईल, कारण यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू दिशा दिलेली आहे. लॉंग लेग रिजन मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतोय. तत्पूर्वी वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार 4 धावांसाठी. अतिशय सुंदर असा क्लास, आपला दर्जा काय आहे तो मात्र यतीन पाटील त्याच्या माध्यमात बॅटिंगच्या माध्यमातून दर्शवतोय. कारण की अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला गेला तर एक मोठं त्याच्या नावाचं वलय जे आहे ते निर्माण झालेलं आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. वैयक्तिक जर इंडिव्हिज्युअल स्कोर यतीनचा पाहायला गेला तर 28 वरती खेळतो. 28 धावा त्यांना आतापर्यंत बनवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. तितकाच सुंदर दर्जाचा हा चेंडू करण मोरेचा पाहायला मिळतोय. 5 चेंडू आमच्यापर्यंत दर्शवतात मिलन पंजाबी. हा देखील एक उत्तम गुणलेखक आपल्या परिसरातील, नवली परिसरातील पाहायला मिळतोय, ज्या आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू, वर्ड शॉट, मॅग्निफिसंट अप्पर कट नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ सीमा पार, षटकार 6 धावांसाठी. नक्कीच या शॉट नंतर आठवण येते सचिन रमेश तेंडुलकर. 2003 चा तो विश्व कप, वर्ल्ड कप होता आणि शोएब अख्तर आणि सचिन तेंडुलकर या दोघांमध्ये युद्ध रंगलं होतं आणि ते युद्ध अखेर जिंकलं सचिनने. अतिशय सुंदरसा देखणा षटकार मात्र सचिनच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि यावेळी मात्र यतीनच्या बॅटमधनं त्याच शॉटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. 2 षटकांचा इथे खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती लागलेली आहे ती 40. सध्याच्या घडीला जरी तर पाहायला गेला तर कागदावरती मजबूत दिसतोय तर डोंगरी संघ. 40 धावा स्कोर कार्ड वरती. गडी मात्र बाद झालेला आहे तो 1. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलेले आहेत गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. प्रथमेश, मात्र पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत ती संपलेली आहेत. मात्र आता जी क्षेत्ररक्षणासाठी जी बंधन होती ती मात्र बंधन देखील संपली आहेत. तर आपण पाहू शकताय की 4 क्षेत्ररक्षक हे ऑन साइडला नक्कीच आपण पाहतोय. 100 क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑफला देखील पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा प्रथमेश. यावेळी मात्र बॅटचा लीडिंग एज तिथे लागली जाते. 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र योगेश पाटील अतिशय सुंदर असा क्वालिटी कॅच. गडी होतोय बाद नंदन घरत. कुठेतरी घाई केली जाते यंदनकडनं असं म्हणायला हरकत नाही. कारण की या एका बाजूला जर पाहायला गेलं तर यतीन चांगला स्टँड त्याच्या माध्यमातून देतोय. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल स्कोर पाहायला गेला तर 34 वरती नॉट आउट खेळून अजूनही तिथे मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. तर आतापर्यंत यतीनने पाहायला गेलं फक्त एकच दुहेरी धाव बनवली आहे आणि एक निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. दोन षटकार आणि 5 चौकार जे आहेत ते यतीनच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. एक चांगला स्टँड आपल्या संघासाठी देतो यतीन पाटील. मात्र इथे गोलंदाजाला यश येते. पहिल्या चेंडूवरती मोठा फलंदाज नंदन घरत याला माघारी पाठवलेला आहे. नंदनची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये जातोय न्यू बॅट्समॅन इन आपण पाहू शकतोय. कौशिक या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन बॉलिंग मार्क वरती येतोय. प्रथमेश सामना करण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा यतीन. मात्र दिमाल एक ब्रेक नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे करतोय चुकी आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार 4 धावांसाठी. भावेशच्या माध्यमातून इथे मात्र मिसफिल्ड नक्कीच पाहायला मिळालं. त्याचं रूपांतरण झालं 4 धावांमध्ये. चौकाराच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर धावसंख्या
धाव फलकावरती लागलेली आहे ती 44 आणि 44 हा आकडा ज्यावेळेला समोर येतोय त्यावेळेला मात्र एक धुरंधर फलंदाज भारतीय संघाकडनं ज्यांनी अनेक रेकॉर्ड्स बनवलेले असा मात्र वीरेंद्र सेहवाग याचा जर्सी नंबर समोर येतोय 44. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतो प्रथमेश. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने तने पुढे येतोय. थ्रो येतोय. सिंगल मात्र घेतली जाते. स्ट्राईक देखील रोटेशन होते. नवीन फलंदाज आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय कौशिक. तर स्कोर कार्ड वरती जर पाहायला गेलं तर उंच बिल्डिंग ही आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. त्याचाच अर्थ की धावा ज्या आहेत ह्या मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू इनसाइड आउट पद्धतीने मारलेला आहे फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. थ्रो होतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा. अतिशय चांगलं ताळमेळ चांगले रनिंग बिटवीन द विकेट जी आहे ती नक्कीच पाहायला मिळते. कारण की हे दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. जर आपण अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला गेला तर नवली संघाकडनं बऱ्याच स्पर्धा खेळण्याचा अनुभव यांच्याकडे आहे. अनेक वेळा जेते पद त्यांनी मिळवलेली आहेत. असे 2 खेळाडू दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डोंगरी संघासाठी खेळत असताना. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र अतिशय सुंदर यॉर्कर लेन जी आहे ती पाहायला मिळते. किपरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. बऱ्याच काळानंतर जर आपण पाहतो डॉट चेंडू जो आहे तो पाहायला मिळतोय. या इनिंगचा विचार केला गेला तर आतापर्यंत हा 3रा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि 2 विकेटच्या स्वरूपात देखील एकंदरीत जर पाहायला गेलं तर 5 डॉट चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. मात्र पुन्हा एकदा सुंदररित्या मारलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. करंट चेंडूवरती वेगाने येतोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चांगली अशी फेकी देखील होते. षटकाची इथे झालेली 3 षटकांचा इथे खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती लागलेली आहे ती 49 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. बलदेव घरत यांचा आम्ही शब्द सुमनांनी सहर्ष असं स्वागत करीत आहोत. आपण पाहत आहात नवली प्रीमियर लीग 2021 वर्ष 2रं आणि आजच्या दिवसातील जर आपण पाहायला गेलं तर 3री मॅच लीग मधील आपण पाहत आहात. डोंगरी डेअर डेव्हिल्स वर्सेस रिया स्टार्स. नाणेफेकीचा कौल रिया स्टार्स या संघाने जिंकला होता आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि या फलंदाजीसाठी डोंगरी संघाला आमंत्रित केलं आणि मात्र फलंदाजी स्वीकारत असताना एक चांगला स्टँड यतीन पाटील आपल्या संघासाठी देतोय. वैयक्तिकरित्या जर इंडिव्हिज्युअल स्कोअर यतीनचा पाहायला गेला 39 धावा त्यानं वैयक्तिकरित्या बनवलेल्या आहेत. संघाचा सांघिक स्कोअर जर पाहायला गेला तर 49 हा धाव फलकावरती लागलेला आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी घेतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती जे या संघाचे संघमालक आहेत योगेश पाटील. तर सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट एक उंच दर्जावरती जाऊन पोहोचलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की मोठ्या टुर्नामेंट आपण पाहतो आणि त्याचंच पूर्ण श्रेय जे आहे युट्यूबला देखील जात आहे. कारण की त्यामुळेच खेळाडू जे आहेत हायलाइट होत आहेत आणि त्यांना मोठ्या स्पर्धा खेळण्याचा बहुमान देखील मिळतोय. बघूया षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू. मात्र फुलटॉस चेंडू सुंदररित्या खेळलेला आहे. स्ट्रेटच्या दिशेने येतोय. चेंडू येईल 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. आणि या यंदाच्या मोसमामध्ये जर पाहायला गेलं तर 40+ 40+ वयोगटातील स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाल. त्यातील एक गोल्डन हिरो आपल्या सोबत आहेत प्रणय घरत. त्यांना देखील मोठ्या प्रमाणात 40+ टुर्नामेंट खेळताना पाहायला मिळालं. यंदाच्या मोसममध्ये पुन्हा एकदा उंचावरून मारलेला आहे. बराच काळ चेंडूमध्ये हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक सुंदर असा जजमेंट सुंदर असा कॅच हितेशच्या माध्यमातून घेतला जातोय. गडी इथे बाद होतोय यतीन पाटील. रन मशीन म्हणून ज्याला ओळखलं गेलं असा मात्र फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसरा येतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता मात्र कुठेतरी खाई केली यतीनने आणि त्याचंच रूपांतरण मात्र बॅटचा लिडिंग एज लागला गेला आणि झेलचीतच्या स्वरूपामध्ये यतीन माघारी परततोय.
यतीनची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी सज्ज होतोय मयंक पाटील. या फलंदाजामध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. मात्र एक चांगलं काम मात्र चोखपणे बजावलेलं आहे यतीन पाटीलने. संघाची धावसंख्या जर पाहायला गेला तर धावफलकावरती लागलेली आहे 53 धावा. इंडिव्हिज्युअल स्कोर यतीनचा जर पाहायला गेला तर 43 धावा नक्की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यतीनसाठी. चला दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना मी विनंती करतो टॉस करण्यासाठी यायचा आहे. घरत परिवार संघाचा कर्णधार आणि संघर्ष टायगर्स संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनी टॉस करण्यासाठी इथे यायचा आहे. यावेळी मात्र लोवर फुल टॉस चेंडू जैसी गेंद वैसी नसीहत. व्हॉट अ शॉट, सुपर. 6 धावा षटकार. ज्यावेळेला खराब चेंडू पडला जातोय मात्र फलंदाज त्याला सोडणार नाहीये आणि कौशिकने मात्र तेच दर्शवून दिलं. अतिशय सुंदर असा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 59 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा बिमर पद्धतीचा मारा योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पंचांचे संकेत येत आहेत नो आणि 5 धावा इथे नक्कीच मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहायला गेलं धावफलकावरती लागलेली आहे 64 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. कारण की जर पाहायला गेलं तर पहिलं षटक पाहायला गेलं तर दमदार अशी सुरुवात त्या षटकामध्ये पाहायला मिळेल. तब्बल 28 धावा पाहायला मिळतं. महागडं असं या स्पर्धेतील षटक दिग्वेशचं पाहायला मिळालं. त्यानंतर दुसरं षटक घेऊन आले होते करण. अतिशय सुंदर षटक हाताळलं. फक्त 12 धावा त्या षटकामध्ये आल्या. त्यानंतर तिसरं षटक घेऊन आले होते प्रथमेश. 9 धावा तब्बल त्या षटकामध्ये आल्या आणि या चौथं षटक घेऊन आले योगेश पाटील. आतापर्यंत 3 चेंडू त्यांना हाताळलेले आहेत आणि इंडिव्हिज्युअली 15 धावा या षटकामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. इनसाइड आउट पद्धतीने फ्रीडचा चेंडू होता. चेंडूला पाठवलं जात आहे सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. एक क्लासिकल बॅटिंग जी आहे ती मात्र यतीन पाटीलचं जरी विकेट गेला असलं तरी दडपण जे आहे ते मात्र पूर्णपणे झुगारून कौशिक करतोय फलंदाजी आपल्या संघासाठी. एक षटकार आणि एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. 2 चौकार कौशिकच्या बॅट मधून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अतिशय सुंदररित्या चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे आणि 2 धावा अतिशय सुंदररित्या पळून काढल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 70 धावांचा. नक्कीच इथे पाऊस पडतोय असं म्हणायला हरकत नाही कारण की जो फलंदाज येतोय तो चांगली कामगिरी करताना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा नो चेंडू आणि यावेळी मात्र भावेशच्या हातामध्ये चेंडू येतोय. 2 बिमर टाकल्यानंतर गोलंदाजाला तिथेच थांबावं लागेल. हा नियम आहे. शेवटचा चेंडू आहे. चला लगेच नवीन न्यू बॉलर चला लगेच शेवटचा चेंडू हाताळायचा आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. 73 रन्स ऑन टू स्कोर कार्ड. 2+1. चला करण मोरे बराच वेळ तिथे घेतला जातोय. करण प्लीज सहकार्याची अपेक्षा आहे. चला एका चेंडूसाठी बराच वेळ तिथे घेतला जातोय. रिया स्टार्स
चला घरत परिवार संघाचा कर्णधार आणि या संघर्ष टायगर्स संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी यायचा आहे. चला शेवटचा चेंडू. धाव संख्या जर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागलेली आहे 73. आणि इथे पुन्हा एकदा बोम बोम षटकार. क्लासिकल फलंदाजीचा नजराणा इथे पेश करतोय कौशिक आपल्या संघासाठी. धाव संख्या जर आपण पाहतोय वेगाने पुढे पोहोचलेली आहे 79. महागड असं षटक नक्कीच पुन्हा एकदा पाहायला मिळतं. 21 धावा तब्बल या षटकामध्ये. तब्बल 21 धावा या षटकामध्ये घेतल्या गेल्या. योगेश पाटील यांचं हे षटक. चला शेवटचं षटक जे आहे ते लगेच मार्गस्थ करायचं आहे. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 79 विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. चला दोन्ही टीमना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. घरत परिवार संघाचा कर्णधार आणि संघर्ष टायगर्स संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्यासाठी यायचा आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती जिग्नेश करत. धाव संख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 79. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. हाईट वॉर्निंग मात्र इथे गोलंदाजाला दिली जाते. नक्कीच बाउन्सर जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. 22च्या रूपात एक धाव तिथे मात्र नक्कीच घेतली गेलेली आहे. धाव संख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 80 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतो जिग्नेश. यावेळी मात्र उंचावरून मारलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळी मात्र कुठली चूक करत नाहीये. गड्याला मात्र इथे माघारी धाडलं जात आहे. हितेशच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा कॅच देखील टिपला जातोय. चला घरत परिवार प्रणय घरत टॉस करण्यासाठी यायचं आहे. संघर्ष टायगर्स संघाचा कॅप्टन घरत परिवार संघाचा कर्णधार इथे आलाय. टॉस करण्यासाठी आपण इथे यायचं आहे. इंडिव्हिज्युअल स्कोर 26 कौशिक याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुंदर अशी खेळी मात्र संपुष्टात आली. तर मात्र नवीन फलंदाज बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होता मयंक पाटील स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू सुंदररित्या खेळलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. तने चेंडू वरती वेगाने येतोय. मात्र 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 82 विथ लॉस ऑफ 4 विकेट्स. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका युवराज सिंग कॉपीबुक स्टाईल चेंडू येतोय मिड विकेट सीमा रेषा पार. चौकार 4 धावांसाठी.
धावसंख्या जर पाहायला गेलं तर 86, या अगोदर जर पाहायला गेलं रिया स्टार्सच्या संघाने एक हायेस्ट स्कोर पाहायला मिळाला होता. 88 धावांचा विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता आणि आत्ताच्या घडीला धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय झालेली आहे ती 86. यावेळी मात्र सुंदर असा चेंडू कमबॅक जे आहे ते मात्र जिग्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर षटकातील इथे शेवटचा चेंडू शेष आहे. धावसंख्या ही धावफलकावरती झालेली आहे, आपण पाहू शकताय झालेली आहे 86. 86 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. जर षटकारला मारतोय तर 500 रुपयांचं पारितोषिक अजित पाटील यांच्याकडून लावलेलं आहे आणि या उंचावरून मारलेला फटका लॉंग ऑफ जवळ येतो. करण मोरे येतोय, सुंदररित्या हा टिपला जातो कॅच. चांगलं असं टायमिंग पाहायला मिळालं. पहिली इनिंग इथे मात्र ब्रेक होत असताना आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 86-87 धावांचं टार्गेट हे समोर आहे. 30 बॉल्स आणि 87 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण पाहत आहात नवली प्रीमियर लीग 2021 वर्ष दुसरं. तसेच या स्पर्धेसाठी सहकार्य ज्यांचं लाभलं उत्तम मोरेश्वर घरत, राकेश पाटील, मनोज घरत, निशांत घरत, सायदप एंटरप्राइजेस, सखाराम मुन्नानकर फर्स्ट प्राइज यांच्याकडनं पाहायला मिळतं. विनेश घरत यांच्याकडनं सेकंड प्राइज यशस्वीच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आपण पाहतोय. घरत मंडप डेकोरेटर्स, गावदेवी मंडप डेकोरेटर्स, तुषार मोरे, हेमंत गायकवाड, सदाबहार ग्रुप आणि प्रवीण राणे. आम्ही सर्व स्पॉन्सर्सचं पुन्हा एकदा शतशः आभारी आहोत. तर नाण्याची एक बाजू आपण परखून पाहिली आहे. 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकांच्या खेळानंतर 86 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या आणि या 87 धावांचं एक भलं मोठं टार्गेट जे आहे ते समोर ठेवलं गेलेलं आहे. चला घरत परिवार आणि संघर्ष टायगर्स टॉस करण्यासाठी यायचं आहे. विनेश घरत यांना मी विनंती करतोय आणि फेकीचा कॉल आपण करायचा आहे. घरत परिवार संघाचे कॅप्टन प्रणयजी घरत इथे आलेले आहेत. एक एव्हरग्रीन क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. आमच्या सोबत आजच्या संबंध दिवसभरात जोडले जाणारे ते वसई आणण्याचा एक बुलंद आवाज प्रमोद शेडगे, ज्यांच्या आवाजाने मात्र भुरळ अक्षरशः प्रत्येक आयोजकाला भुरळ पाडलेली आहे. कारण की ती दखल घेतली जाते की हा